स्क्रीन। निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांची मागणी। पैशांच्या माध्यमातून भाजप निवडणुका लढत असल्याचा संजय राऊतांचा आरोप। कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपल्याची अभिजित दिपकेंकडून घोषणा। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा न झाल्यास पुन्हा आंदोलन। कॉकरोच जनता पार्टीकडून आठवड्याभराची मुदत। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार। सरकारला गोरगरीब मराठ्यांची मनं जिंकता येत आहेत। जरांगेंची प्रतिक्रिया। जात प्रमाणपत्र आता तातडीने वितरित करावी, जरांगेंची मागणी। ठाकरेंच्या सेनेचे वैभव नाईक रत्नागिरी एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात। अपसंपदा प्रकरणी रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र। खरेदी केलेल्या 2 गाळ्यांसंदर्भात मागवली माहिती। मान्सून महाराष्ट्रात दाखल। तळकोकणात बरसल्या पावसाच्या सरी। गोव्यातून मान्सून पुढे सरकला। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग परिसरात पाऊस। सिंधुदुर्गात मान्सून सक्रिय। कणकवलीत फोंडाघाट, हुमरटमध्ये मान्सूनची जोरदार हजेरी। साताऱ्याच्या दुष्काळी भागाला पावसानं झोडपलं। कुकुडवा परिसरात पावसाची बॅटिंग। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 14% पाणी। पाऊस लांबल्यास मुंबईकरांवरचं पाणी संकट गडद व्हायची शक्यता। पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन। कांदा खरेदीवरील बाजार शुल्क माफ करण्याचे शासनाचे आदेश। बाजार समिती प्रशासनाला तातडीने अंमलबजावणीच्या सूचना। कांदा खरेदीवर शुल्क न आकारण्याचे बाजार समित्यांना आदेश। केस कटिंग आणि दाढी करणं आता महागलं। सलूनच्या दरात 20% वाढ। आजपासून राज्यभरात दरवाढ लागू। नाशिकच्या म्हाडा भूखंड घोटाळ्यात नवा ट्विस्ट। 49 भूखंडांचे बनावट नकाशे 2दा मंजूर झाल्याचा संशय। भूमी अभिलेख विभागावर गंभीर प्रश्नचिन्ह। बनावट सही शिक्क्यांचा वापर झाल्याचा आरोप। रेल्वेच्या 3ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक। 109 फेऱ्या रद्द। मध्य रेल्वे आणि हार्बरवरही मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार रात्रकालीन विशेष ब्लॉक। इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या T20 संघाची घोषणा। श्रेयस अय्यरची कर्णधारपदी नियुक्ती, तर तिलक वर्मा बनला उपकर्णधार। IPL मध्ये तुफान खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीचंही भारतीय संघात पदार्पण। भारत विरुद्ध अफगाणिस्तान टेस्ट सामन्यात भारतीय फलंदाजांचा दबदबा। KL राहुलने झळकावलं शतक। साई सुदर्शनच्या 81 धावा तर शुभमन गिलचं अर्धशतक। खान सरांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। खान सर न्यायालयासमोर शरण। कोचिंग संस्थांमधील वर्चस्व वादातून झाला होता गोळीबार। रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर शिवभक्तांचा अभूतपूर्व महासागर। देशाच्या कानाकोपऱ्यातून दऱ्याखोऱ्यातून लाखो शिवभक्त रायगडावर।